माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC 90% मूल निवासी बहुजनांनो, तसेच माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख 90 वर्षाचे आहेत. मामा देशमुख जे 90 वर्षाच्या, ज्यांची मयतसुद्धा झालेली आहे. त्यानंतर माझे वडील बंधू BJ कोळसे पाटील हायकोर्टचे जज आहेत. त्यानंतर बॉम्बसेफचे डॉक्टर विलास खरात सर. त्यानंतर जे पण संविधानाला मानतात, ते कुठल्याही जाती धर्माचे असो, माझे जोशी कुलकर्णी मित्रमंडळी आहेत, मित्रमंडळी. त्यानंतर माझे EVMचे भागीदारी मोर्चा प्राचासाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक, रतनलालजी, सर्व माझे. आणि जगातील जे मानवतावादी देश आहेत, बघा दादांनो, 2 महामानव झालेले आहेत. तथागत गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध, आणि डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या विचाराने जग प्रगती करत आहे. बघा, कुठल्याही कंट्रीचं इलेक्शन घेतात 2 वर्षात 4 वर्षात एक बॉडी तयार होते. आणि ते बघा, वास्तव्यवादी म्हणजे सायन्स आणि टाईम म्हणजे मॅथमॅटिक्सनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सगळ्यात अगोदर तिथला यूथला, आईच्या पोटातून कोणी शिकून ऐकत नाही. माणूस हा काळा असो गोरा असो विचारी आचाराने चांगला होतो. त्यानंतर 21व्या सदीमध्ये एवढं तर विचार करा की महिलाच्या पोटातूनच प्रत्येकाचा जन्म झाला आहे का असा कोणी ब्रह्मा? बघा, अरे किती शर्मेची गोष्ट आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संत परंपरा, शाहू फुले, शिवाजी, जिजाऊ तयार झाले आहेत, आणि काय काय मेंटॅलिटी झालेली आहे. 500 अगोदर जे मराठे आणि हे यांचं ब्लड रिलेशन झालं आहे तेव्हा. कारण हे मराठेसुद्धा यांचे PA यांची मेंटॅलिटी त्यांच्या घरात घुसून, आणि अन्न न कष्ट कधी गरिबीच नाही पाहिली आहे. सांगा, राजा महाराजा औलादीन गरिबी पाहिली आहे का? यांची काय आहे? बघितलं ना, मनुष्य काय म्हटलेलं आहे, महिला ही भोगची वस्तू आहे, मारून कापू. तर हे हायब्रिड झालं यांचं, मराठ्यांचं, राजा महाराजाचं. आणि त्यानंतर 500 वर्ष झालेले आहेत. पण त्यानंतर बघा, शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, तारा राणी आणि राजाराम महाराज. त्यानंतर बघा, ज्योतिराव फुले शाळा काढली महिलांसाठी. शाहू महाराज, ज्योतिराव फुलेने समाधी शोधून काढली, त्यांनी गणेशोत्सव सुरू केलं, आणि गुलामगिरी आणि शेतकऱ्याचं असूड लिहिलं. हा आतंकवादी पेशवा राजेशाही टिळक आगरकरांनी काँग्रेसची स्थापना केली. सत्य आहे का? सत्य आहे. शाहू महाराज जन्म 74चं, बिरसा मुंडा 75चं, मारलं 1900ला पॉइजन. मी आहे बिरसा मुंडाचं रक्त. बाबासाहेबचं 14 एप्रिल 1891ला. आणि शाहू महाराज सांगितलं, जो कोणी शाळेत जाणार नाही SC ST OBCचे पोरोपोरी 1 पैसा फाईन करील, आणि 50% आरक्षण दिलं SC ST OBC. बाबासाहेबाला मदत केली शिकायला. मी आत्ताच सांगितलं प्रकरण. तिथं झोपडीत गेले, 5 BMW, खुर्चीवर बसले. अरे भीमा, काय होते बाबासाहेब? महाराज कशाला आले तुम्ही? अरे मी पाठवलं होतं. आणि 10,000चा चेक त्या काळात तिथं नेऊन दिला घरी. हे होते न्यायप्रिय महाराज. मुंबईच्या झोपडीत जाऊ शकतो जो 5 BMW, एवढा मोठा राजा. लहान राजा होता तो, जग त्याला ओळखतंय. आणि आरक्षणाचे जनक. आणि जेव्हा ज्योतिराव फुलेने महाराजांची समाधी काढून शिवजयंती केली, तर यांनी गणपती उत्सव सुरू केलं. आणि ज्योतिरावाला, ज्ञानाला बघून पेशवाई, आर्य हत्यारे यहुदी, आणि हे जे आलेले आहे राजेशाही 500 वर्ष अगोदर, आणि घराणेशाही, या आतंकवादी हत्यारे लोकांनी काँग्रेसची स्थापना केली. टिळक आगरकर आणि बॅनर्जींनी. बघा, खरं आहे का खोटं आहे? त्यानंतर बाबासाहेबाला त्यांनी शिकवलं, मदत केली. आणि दादांनो, ब्रिटिश आले, हे झालेत म्हणून तुम्ही स्वातंत्र्य बघताय. आणि बाबासाहेबांना मदत केली. आणि 1919मध्ये चर्चिलनी यांचं 10% आणलं. आणि चर्चिल म्हटला होता, बाबासाहेब याकडे 10 वर्ष अजून राहा म्हणून. पण हे कारण सेकंड वर्ल्ड वॉर चाललं होतं हिटलरचं. तिथं हिटलरपेक्षा 20-25 हे 100 टाइम्सनी कुरेल लोक आहेत. आणि 20ला जेव्हा परिषद घेतली माणगावला, सांगितलं की आजपासून SC ST OBC लोकांचे लीडर बाबासाहेब. आणि 9 मे 1922ला त्यांना पॉयझन देऊन मारलं. कारण हे आहे ना 500 वर्ष अगोदरपासून
यांचं रक्त हे एकच आहेत. राजेशाही आणि पेशवाई हे एकच आहे. हे स्वतःच्या आया बहिणींना भोग करणारे लोक. सरळ म्हणतो मी. आज ऐकलं ना, भगवान का हे भगवान होय. हे यांना आई चालते, पोरगी चालते, पण भोग पाहिजे. भगवानचा अर्थ भोग. भोग शिवाय यांना झोप नाही लागत. लक्षात ठेवा. आजही बघा मणिपूरमध्ये काय चाललंय. अरे महाराष्ट्रामध्ये 3 वर्षाच्या पोरीला कापून हे केलं. निघाला का एखाद्या तोंडातून आवाज. किती कांड झालेत. हा 114 गोंडगोवारीला मारलं. खैलराजी कांड. हा नाना पडोळे मारा, याला खून करा. भोसडीचा हा होय त्या गावचा. त्यानंतर 11 लोकांना मारलं घाटकोपरला. लोकनेता गोपीनाथ मुंडेचं मर्डर केलं. जज लोयाला मारलं. हेमंत करकरला मारलं. तोही ब्राह्मणच होता. नरेंद्र दाभोळकरला मारलं. पानसरेला मारलं. किती लोकांची हत्या केली यांनी. आणि आज ती म्हणते फडणवीसची बायको, अरे पोरींनो शरम ठेवा, घुसाईच्या घरात आणि केस ओपडा भोसडीची भोसडीच्या यांचं. तो म्हणतो माझ्या लोखंडाचं आहे, मला 5 पोरं पाहिजेत. आणि हा नितीन गडकरी म्हणतो लात मारेल. अबे भोसडीच्या जगातून तुम्हाला नायनाट नाही केलं ना. हा लक्षात ठेवा. आता अति झालं तुमचं. 5000 साल शोषण करता आणि आज अशी परिस्थिती केली. बघा आमच्या पोरी बाळींना ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हरामाचा पैसा आणि काय आमच्या आया बहिणींचं भोग करा आणि टॅक्स आम्ही भरतो. शिक्षण संपलं, नोकरी संपली, काढतं एखादी. आणि हा देशाचा दुश्मन, घराणेशाहीचा, आतंकवादीचा भडव्याला रोज पोरी पाहिजेत भोसडीच्या लिहायला. 65 पासून हा गिधड. आणि कोण करताय 50 पासून राजकारण. शिकलो होतं का आम्ही. एक मताच्या अधिकारासाठी किती लोकांनी आहुती दिली. राजा महाराजा गेलेत. तुकाराम महाराजाला मारलं. हां त्यानंतर याला मारलं. कोणाला. संभाजी महाराज तुकडे केले. जिजाऊ लढली सतीप्रथेचे पहिले. किती स्त्रिया मारल्या. संभाजी महाराज लढले. अहिल्याबाई होळकर, ताराराणी, राजाराम महाराज. तेव्हा मिळाले एकमताचा अधिकार. 85 मध्ये ते. त्यानंतर बघा 1925 मध्ये RSSने BJPची स्थापना झाली. कोण होते. बाबासाहेब पाणीसाठी, मंदिरसाठी. 36 मध्ये SC/STला. त्याच्यानंतर 42 मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर चाललं होतं हिटलरचं. कोण लढले. आम्ही लढलो. SC/ST OBC लोक. ना घराणेशाही आली, ना पेशवाई आली, ना राजेशाही आली. हे तर मस्त चमड्यामध्ये खुश आहेत. आणि एवढ्या वर्षानंतर जेव्हा दिखते म्हणजे बघा किती क्रूर लोक आहेत हे. विचार करा माझ्या आया बहिणींनो. स्वाभिमानाने जगायचं की नंगाळशाहीने जगायचं, हा विचार आहे. 2 टाईपचे माणसाने. आणि तुम्हाला तर अधिकारच नाही दिलेला आहे. निघा. तुमचं शोषण होण्यासाठी तुम्ही जन्मलाय का. आणि हे ज्या अजूनही मानत नाही हे आईच्या पोटातून जन्माला. म्हणून तो म्हणतो 33 कोटी देवाची प्रार्थना केली असतं तुम्ही कुठे गेले असते. आणि कोण करताय, कोण मेले. हां आणि त्यानंतर बाबासाहेबांनी शिवाजी महाराज स्वाभिमान शिकवलं. जोगेंद्र मंडल रिजाईन केलं, आदिवासींनी काढलं. आणि जेव्हा 26 नोव्हेंबरला जेव्हा हे केलं संविधान, तर म्हणतात आम्ही मानणार नाही. आणि बाबासाहेबांनी एक मताचा अधिकार दिला. आरक्षण हे रक्षण म्हणजे सिक्युरिटी आहे. काही गरज नाहीत आहे. मी सांगतो, मी 5 वर्ष सोन्याची चिडिया करतो. कुठल्याही जातीच्या पोरगो असो त्याला डॉक्टर, इंजिनियर, प्रत्येकाच्या घरात 2-2 लाख रुपये. आता तुम्ही ठरवायचं तुमच्या आया बहिणींना यांना भोगसाठी द्यायचंय की आपल्या आया बहिणी पोरीसाठी स्वाभिमानाने जगायचंय. 2च विचार आहेत. आता लक्षात ठेवा. ते तुम्ही ठरवा. जरांगे पाटील कुठे गेला तुमचा एक बरं, ते तुम्ही ठरवा. आता आमच्यात नाही इन्व्हॉल्व व्हायचं. आता लक्षात ठेवा. लई नाटकं केली. हे बाळासाहेबांनी तेव्हाच ओळखलं होतं. हा आतंकवादी, देशद्रोही, चमडी चोर शरद पवार आहे म्हणून. खरं आहे का खोटं. एक हाती सत्ता गाजवत आहे महाराष्ट्रात. आणि हिंदू कोड बिल याच्यासाठी कोण करत आहे राजकारण. ब्रह्माच्या तोंडातून जन्मलेले ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, घराणेशाही, राजेशाही. बरोबर आहे. आणि पेशवाई केलं का कधी कष्ट, दुःख पाहिलं का यांनी. हे 3 वर्षांनी कधी दुःख पाहिलं का. आणि 500 वर्षापासून यांचं रक्त मिक्स झालेलं आहे. पाहिलं का कधी दुःख. अरे कोणाची होय हे मेहनत. कारण हे एकच आहेत. आणि 52ला बघा कोण शिकले होतं का. SC/ST भोसडीच्यांना तुम्ही रिजाईन करा, नाही तर SC/ST घरात कत्ल करा यांची. हे भोसडीच्या चमडीच्या पायी. आणि ते ऑर्डर देतात. आणि हे समाजात आतंकवादी लोक. खरं आहे का खोटं आहे. मारा यांना. काही गुन्हा नाही. बाबासाहेबांनी म्हटलं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकरी जगण्यासाठी 1 दिवस शेरसारखं जगा आणि गुलामाला गुलामीची जाणी करून द्या. आणि हे आतंकवादी, राजेशाही, घराणेशाही आणि पेशवाई राहील. तुम्हाला न्याय नाही मिळणार.
आणि आता भीमा कोरेगावची तयारी करा, कारण पेरियारने सांगितलं होतं सापाला सोडा यांना माना. आणि त्यानंतर बघा 1 मे 1960ला बाबासाहेबांना सुद्धा मारलं. माझं 5.5 महिन्याचं विदर्भाने ॲड केलं, ऐका जरंगे पाटील, आणि व्हॅलिडिटीचं ऑफिस काढलं. एका मोहल्ल्यात एका याच्यात राहतो, 4 जाती राहतात, त्याच्यातलं एक जात किती डोकं काय आम्ही शिकलंच नाही होतं. आणि 65 पासून हा आलाय आतंकवादी, हत्यारा, देशद्रोही, चमडी चोर 65 पासून राजकारणात आलेला आहे. घराणेशाही, पेशवाई आणि राजेशाहीचा अवलाद, चमडी चोर, सवय झाली आहे ना यांना. 500 वर्ष अगोदरपासून यांच्या घरात घुसले. एकच आहे पेशवाई, राजेशाही, घराणेशाही एकच आहे, यांचा हायब्रिड झालेलं आहे. आम्ही शिकलोच नाही ना, अजूनही शिक्षण नाही मिळालं. आणि त्यानंतर बघा इंदिरा गांधी झाली 66मध्ये, तिने पुतळे उभारले, तिने प्रायव्हेट बँका नॅशनलाइज केलं, कितीतरी कॉर्पोरेट सेक्टर काढले तिने. आणि 71ला बांगलादेश जिंकलं, 73ला दुष्काळ पण लाल ज्वारी खाल्ली, आणि 74-75ला एकच आहे AIDF आणि BMS यांनी स्ट्राईक केलं, राजनारायणच्या विरोधात ती इन्व्हॅलिड केलं. आणि 77मध्ये बघा मोरारजी गोत्यात आदिवासी SC ST लोक होते, त्यांनी मंडल कमिशन स्थापना केली 77ला. आणि पुलोत काढले, वसंतदादा पाटला त्याच्यात जनसंघ होतं, हे सगळे एकच आहेत. आणि 80ला बघा BJP झाली, 80ला TB आलेला आहे. बघा माझ्या लोकांना, जेवढे शिकलेले लोक आहेत त्या खरं आहे का खोटं आहे तर. आणि 81ला जनगणना झाली तर 1,10,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या 25 आमदार. भोसडीच्या म्हणतात त्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता, खरे आदेश मेले का रे भोसडीच्यांना, तुमच्या घरात घुसून मारतो भोसडीच्या वाता तुम्हाला. आणि त्यानंतर बघा इंदिरा गांधीला मारलं, मंडल कमिशन आलं म्हणून. तिचं लेक्चर आहे मेरा ये खून का एक एक बूंद देश के काम में आएगा. आणि त्याचा होता RK धवन. आणि इगो केला, कारण शीख लोकांना हे खालिस्तानी म्हणतात, आणि आम्ही तर काय जनावरच मजराव. कोण बेल, लाखो लोकांचा कत्ल केला यांनी मंडल कमिशनच्या नावाने, रामाच्या नावाने. आणि शीखच्या काही लोक भाईसाहेब बदलालो. और त्यानंतर राजीव गांधी झाला पायलट वन प्राईम मिनिस्टर. आणि 85मध्ये यांनी EVM आणले आहे, जिताय तो मनोज सिंघवी आणि प्रकाश कारात कम्युनिस्टचा. आणि आतंकवादी ज्यांनी रक्त देतात त्याचं बंद करणारा हा आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी. आणि नरसिंहराव झाला तर गेट करार आणलं, आणि 42 याच्यामध्ये क्रिमिनल लावलं, त्यावेळेसही TVच होतं. त्यानंतर 2000मध्ये मोबाईल आलं, 4मध्ये 9मध्ये फ्रॉड इलेक्शन. हां, आणि पूर्ण EVMने बघा तुमच्या डोळ्यात दिसतं तरी. आणि तो म्हणतो भोसडीच्या 35,000 दिल्लीत जाऊन 35% मतं मी टाकलेली आहे, ते म्हणजे किती आहे. आणि म्हणतात ग्रामपंचायतमध्ये का रे भोसडीच्यांनो, हिंदू राष्ट्र करायचं ना तुम्हाला. हां, आणि त्यानंतर बघा दादांनो, आज ही परिस्थिती झाली आहे. 85 करोड कोण लोक आहेत, तुमचं शिक्षण गेलं, तुमचं रोजगार गेलं, बँका लुटून गेल्या. हां, आणि जातीवाला शेती लुटायला लागलेत, करोडो लोकांना मारलं, सगळं संपलं आहे. आणि 5,000 वर्ष लागले एक मताचा अधिकार स्वाभिमान जगायला, ते सुद्धा एवढं कोणी निघत नाही. आणि गांडू लोकांनी परभणीमध्ये हे केलं आहे. संभाजी महाराज यांना सांगून ठेवतो, आता SC ST OBCच्या घरात घुसून यांना कत्ला करा. आणि पेरियारने सांगितलं आहे सापाला सोडा याला मारा. हे पेशवाई, राजेशाही आणि घराणेशाही तुम्ही तयार राहा. नाही मी तुमची खून. ह्युमन राईट कमिशन आम्ही निघालो आहे आता, राष्ट्रीय भागीदारी मोर्चा, सगळे टॅलेंटेड लोक आहेत. आणि मी चॅलेंज करतो भारतातल्या लोकांना, जितक्या डिग्री हिस्ट्रीवाले आहेत ना, जितके PhD घेतले आहेत सायन्समध्ये, आणि जेवढे सुप्रीम कोर्ट, त्यांनी विचारावं मला प्रश्न. सगळ्यांनी मिळून आता ह्युमन राईट्स कमिशनला आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला, हे हिटलर फक्त 20 वर्षाचा झाला आहे. आज 5,000 वर्ष म्हणजे 150 टाइम्स टेररिस्ट आहेत. हे जगासाठी घातक आहेत. आहे का जगात कुठं असं आहेत का? भगवान जन्मलेले ब्रह्माच्या तोंडातून. नीच लोक आहात तुम्ही. तुमच्या पोरीबाईंना जन्म दिला त्याच्यासोबत भोग करणार, तुमच्या बहिणीवर भोग करणार. आता 2च लढाई आहे. हे पेशवाई तशीच आहे, राजेशाही तशीच आहे. हे सगळे मनुच्या अवला, हे यांचा धंदा झालेला आहे. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हरामाचा पैसा. बघा 5-5 पार्ट्या, 100 पेन्शन, आणि आम्ही लोक उपाशी मरतो आहे. शिक्षण गेलं, रोजगार गेलं, शाळा बंद. 3 वर्षापूर्वी बलात्कार झाला. हा बलात्कारी खुनी देशाच्या बोलले तोंडावर एखादी नरेंद्र दाभोलकरला मारलं, सगळ्यांना मारून. चला दादानो, 2च लढाई आहे. ज्यांना आपल्या आया बहिणीच्या स्वाभिमानाचं, इज्जतीसाठी जगाचं आहे, त्यांनी तयार व्हा शिवाजीच्या तयारीला. आणि ज्यांना नुसतं पैसा पाहिजे आणि पांढऱ्या चमड्या पाहिजे राजकारणाच्या पायी,
त्यांनी त्यांच्याकडे जा, पण आम्ही मारू एस टी खून करा यांचं.